संधी या टॉपिकवरती जास्तीत जास्त प्रश्न हे पूर्वरूप संधी आणि पररूप संधी याच्यावरती विचारले जातात। तर आज आपण इथं पूर्वरूप संधी किंवा पररूप संधी नेमकी ओळखायची कशी आणि ते हे अगदी काही ट्रिकने हे आपण इथं सविस्तररित्या घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारचा कंटेंट की जो एक्झाममध्ये नक्की त्याच्यावरती प्रश्न येणार आहेत, शिवाय तोही काही टिप्सने आणि ट्रिक्सने आपण इथं घेत असतो, ज्याचा तुमच्या अभ्यासामध्ये नक्की फायदा आणि फायदाच होईल। तर अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून ठेवा। तर पाहूया पूर्वरूप संधी आणि पररूप संधी। पूर्वरूप संधी, पूर्वरूप संधी म्हणजे काय? ज्या वेळेला संधी होत असते त्यावेळेला संधी होताना जे दोन शब्द असतात त्या दोन शब्दामधील पहिल्या शब्दाच्या शेवटचा जो स्वर असतो, म्हणजे त्या पहिल्या शब्दातला शेवटचा स्वर असतो, तो न बदलता जर तसाच राहत असेल, त्याच्यामध्ये काहीच जर बदल होत नसतील तर त्याला आपण पूर्वरूप संधी असे म्हणतो। इथं ट्रिक एक लक्षात ठेवा। ट्रिक म्हणजे अशी आहे की पहिला शब्द आहे तसा, जशाच्या तसा आहे तसा जर तुम्हाला तो दिसत असेल तिथं तो शब्द त्या शब्दामध्ये, तर ती संधी ही पूर्वरूप संधी असते। म्हणजे पहिलंच रूप असतं, त्याच्यामध्ये काहीही बदल झालेला नसतो, पहिलाच स्वर असतो। आता काही उदाहरणं घेऊया आपण, त्या उदाहरणांनी तुम्हाला हे अगदी व्यवस्थितरित्या समजेल। आता याच्यामध्ये बघा, पूर्वरूप संधी खिडकी आणि आत ह्या दोन शब्दांची संधी होऊन शब्द तयार होतो, तो म्हणजे खिडकीत। आता खिडकीत हा शब्द लिहिल्यानंतर तुम्हाला काय जाणवतं की पहिला शब्द आहे खिडकी आणि दुसरा शब्द आहे आत। मग पहिल्या शब्दातला शेवटचा स्वर आहे तो म्हणजे ई आणि दुसऱ्या शब्दातला पहिला स्वर आहे तो म्हणजे आ। मग आता याच्यामध्ये कोणता स्वर आहे तसा राहिला? तर साहजिकच पहिला शब्दातला स्वर आहे तसा राहिला। पूर्व शब्दातला शब्द आहे तसा राहिला, म्हणजे पूर्वीच्या शब्दातला स्वर राहून त्याला पूर्वरूप प्राप्त झालेलं आहे। हे झालं पूर्वरूप संधी। याच पद्धतीनं नदी आणि आतून, नदीतलाही शेवटचा स्वर हा ईच आहे आणि आतून मधला आ आहे, याच्यामध्येही नदी आतून म्हणजे नदीतून। अशा पद्धतीनं तिथं संधी होऊन ती संधी ही पूर्वरूप संधी होत असते। आता याच्यामध्ये बघा, पररूप संधी, ज्या वेळेला तुम्ही दोन्ही संध्या अभ्यासता त्यावेळेला तिथं तुमचं कन्फ्युजन होत असतं, परंतु आता ह्या ट्रिकने तुमचं कन्फ्युजन तिथं होणार नाही। आता यामध्ये बघा, पररूप म्हणजे ज्या पद्धतीनं आपण पूर्वरूपला सांगितलं त्याच्याबरोबर उलट, म्हणजेच पहिल्या पदातील शेवटचा स्वर हा लोप पावतो, म्हणजे जातो, तो राहत नाही। कारण पहिला म्हणजे पूर्व स्वर जाणार आहे आणि पर म्हणजे दुसरा स्वर हा इथं येणार आहे, म्हणजेच दुसरा स्वर हा आहे तसा राहतोय आणि पहिला स्वर हा इथून लोप पावतोय, म्हणून याला पररूप संधी म्हणजे पुढच्याचं जे रूप आहे ते या शब्दाला इथं प्राप्त होत असतं। आता उदाहरणाने बघा, न उमजे, आता जी इथं उदाहरणं घेतलेली आहेत ही आतापर्यंत बऱ्याच पेपरमध्ये मराठीमध्ये विचारलेली आहेत आणि याच सारखी उदाहरणं ही इथून पुढेही विचारली जातील, कारण संधीमध्ये पररूप संधी पूर्वरूप संधीमध्येच जास्त स्कोप असतो प्रश्न विचारण्यासाठी, आणि जिथं प्रश्न विचारले जाऊ शकतात तोच घटक हा आपण जास्त केला पाहिजे। याच्या व्यतिरिक्तही आहे, यनादेश असेल, संप्रसारण असेल, तर तेही आपण घेणारच आहोत अगदी डिटेलमध्ये। शिवाय याच्यावरचे जे प्रश्न आहेत ते प्रश्नही आपण अगदी व्यवस्थित घेणार आहोत, जेणेकरून या टॉपिकवरचा तुमचा कोणताही प्रश्न चुकू नये। आता इथं पहा, न अधिक उमजे, न मध्ये पहिला स्वर हा अ आहे शेवटचा आणि त्यानंतर उमजे मधला उ आहे, तर शेवटी जो शब्द आपला बनणार आहे संधी होऊन तो तयार होतोय की नुमजे, म्हणजेच याचाच अर्थ न मधल्या अ चा लोप पावलेला आहे आणि उ मात्र आहे तसाच राहिलेला आहे आणि न अधिक उ बरोबर नु तयार झालेला आहे, म्हणजेच पहिला स्वर लोप पावतोय आणि दुसरा स्वर परस्वर हा कायम राहतोय। म्हणजे लक्षात ठेवायचं, जर जसाच्या तसा तुम्हाला शब्द सापडला तर पूर्वरूप संधी, आणि त्याच्यामध्ये थोडाफार बदल करून जर मिळाला शब्द तर साहजिकच पररूप संधी तिथं असते। इथंही तसंच आहे, क र मध्ये अ आहे शेवटचा आणि ऊन मध्ये उ आहे आणि शेवटी आपण म्हणतो करून, म्हणजे उ आहे तसा तो तिथं राहत असतो आणि पहिला स्वर हा तिथून जात असतो। तर अशा प्रकारे पूर्वरूप संधी आणि पररूप संधी तुम्हाला समजली असेल। याच्यावरची उदाहरणं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच घेणार आहोत।
शिवाय तुम्ही या 2 ट्रिक फक्त जर लक्षात ठेवल्या तर त्या 2 ट्रिकने तुमचं याच्यावरचं एकही उदाहरण, एकही प्रश्न नक्कीच चुकणार नाही आणि तुम्हाला त्याचे जे मार्क्स आहेत ते पूर्णतः मार्क्स नक्कीच मिळून जातील. तर अशाच प्रकारचा कंटेंट आपण काही टिप्सने आणि ट्रिक्सने घेत असतो. त्यामुळे जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा. व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला पूर्वरूप संधी, पररूप संधी जर समजली असेल, एक्झाम ओरिएंटेड आहे हा कंटेंट, याच्यावरती प्रश्न विचारला जातोय असं जर वाटत असेल, पेपरमधील सराव पेपर जे तुम्ही काही सोडवताय त्याच्यामधले प्रश्न जर तुम्हाला या व्हिडिओमुळे जर सुटत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. शिवाय अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया असाच नवीन कंटेंट घेऊन. आजसाठी थांबूया इथेच.